नमस्कार स्वामी भक्त हो. लेख स्वामींची या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. स्वामी भक्त हो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझे व्हिडिओ इतर दत्तभक्तांना, स्वामी भक्तांना शेअर करा. धन्यवाद. श्री दत्तप्रबोध कथासार अध्याय 21. श्री गुरुदेव दत्त. एकनाथ कृष्ण भक्तीत अधिकाधिक रमू लागले. पंढरपूरला जाऊन पंढरीची यात्रा केली. तेथून आल्यावर त्यांच्याकडे एक ब्राह्मण आला व त्यांना म्हणाला की मला आपल्या सेवेसाठी आपल्याजवळ ठेवून घ्या. नाथ म्हणाले, तू माझे येथे कोणती सेवा करणार? ब्राह्मण म्हणाला, आपल्या येथे जे काम पडेल ते मी काम करेन. नाथ म्हणाले, तुझे नाव काय? ब्राह्मण म्हणाला, मी सर्व कार्य करून श्रीखंड उधळून देतो, म्हणून माझे नाव श्रीखंडे असे आहे. ते नाव ऐकून नाथांना हसू आले. त्यांनी त्याला आपले घरी राहण्यास सांगितले. श्रीखंडी तेथे राहून मनोभावे नाथांची सेवा करू लागला. एकदा नाथांचे घरी पितृश्राद्ध होते. सकाळी लवकर उठून श्रीखंड्याने श्राद्धाची सर्व सिद्धता केली व त्याने चांगला स्वयंपाक तयार केला. सकाळच्या वेळी एक महारीण रस्ता झाडत होती. तिला त्या शिजवलेल्या अन्नाचा सुवास आला. तेव्हा ती आपल्या पतीला म्हणाली, आहा, काय सुंदर सुवास सुटला आहे. असे अन्न आपणास कधीही खावयास मिळणार नाही. मला दिवस गेले आहेत व माझी वासना त्या अन्नावर गेली आहे. त्यावर तिचा पती म्हणाला, तुझ्या भाग्यात नाही तर कोठून मिळणार? वरून नाथांनी त्यांचे हे बोलणे ऐकले व ते आपल्या पत्नीस म्हणाले की यांना आपल्या येथे जेवावयास घाल. ते ऐकून तिने सर्व अंत्यजांना जेवावयास बोलवण्यास नाथास सांगितले. नाथांनी त्या सर्व यतीला जेवावयास बोलावून त्यांची पूजा करून भोजन करून तृप्त केले व राहिलेले अन्न वाटून दिले. नंतर परत नवा स्वयंपाक करून श्राद्धाची सिद्धता केली. नाथांचे येथे श्राद्धतिथी असताना त्याने अंत्यजास जेवू घातले. ही वार्ता पैठणात सर्व ब्राह्मणात पसरली व नाथांनी भ्रष्टाचार केला असे म्हणू लागले. सर्व सिद्धता झाल्यावर नाथांनी ब्राह्मणास भोजनास चलण्याची विनंती ब्राह्मणाला केली, परंतु ते भोजनास येईनात. तेव्हा नाथ त्यांना म्हणाले, आम्ही नव्याने सर्व स्वयंपाक केला आहे, तरी आपणास भोजन करण्यास काही हरकत नाही. ब्राह्मण म्हणाले, आम्ही कदापि भोजन करणार नाही. तुमच्यावर आम्ही सर्वांनी बहिष्कार घातला आहे. तेव्हा नाथ चिंतामग्न झाले. हे पाहून श्रीखंडी त्यांना म्हणाला, तुम्ही उगाच काळजी का करता? द्विज जर भोजनास येणार नसतील तर स्वतः पितर येतील. तुम्ही तुमच्या पितरांचे नामस्मरण करा. हे ऐकून नाथांनी पितरांचे नामस्मरण केले. त्याबरोबर साक्षात पितर पाटावर येऊन जेवू लागले. भोजन झाल्यावर विडादक्षिणा घेऊन नाथांना आशीर्वाद देण्याचे वेदमंत्र म्हणू लागले. ते ऐकून बाहेर उभे असलेले ब्राह्मण आत आले. तेव्हा त्यांना तेथे नाथांचे पितर दिसले. त्यांना पाहून ब्राह्मणांना फारच आश्चर्य वाटले. ते म्हणू लागले की नाथांना परमेश्वर सहाय्य आहे. त्यांना पश्चाताप झाला व त्यांनी नाथांची क्षमा मागितली. ते नाथास म्हणाले, आता तुम्ही प्रायश्चित्त घेऊन शुद्ध व्हावे. नाथांनी होय म्हणून त्यांच्याकडून प्रायश्चित्त घेतले व स्नानासाठी गंगेस गेले. तेव्हा एक कुष्ठरोग झालेला ब्राह्मण आजूबाजूंच्या लोकांस नाथांचे घर विचारू लागला. तेव्हा त्यांनी त्याला नाथांची भेट तुम्हाला कशासाठी पाहिजे आहे म्हणून विचारले. तो ब्राह्मण म्हणाला, मी त्र्यंबकेश्वरी रोग हरणार्थ तप करीत होतो. तेव्हा श्री शंकर मला प्रसन्न झाले व त्यांनी दृष्टांत दिला की पैठणास जाऊन एकनाथापाशी एका अंत्यजाचे पुण्य मागावे. ते मिळाल्यावर तुझी काया सोन्यासारखी दिव्य होईल. यावर विश्वास ठेवून मी येथे आलो आहे. मला नाथांची भेट करवा. हे त्यांचे बोलणे ऐकून ब्राह्मण हसू लागले व त्यास म्हणाले, आम्ही नाथाला प्रायश्चित्त देत आहोत. ते तिथे गंगेत स्नान करीत आहे. हे ऐकून तो ब्राह्मण लगबगीने नाथांजवळ आला व त्यांना नमस्कार करून त्यांना म्हणाला, आपल्या एका अंत्यजाचे पुण्य देऊन माझा रोग हरण करा. ब्राह्मणाचे हे बोलणे ऐकून नाथांनी आपल्या हातात गंगाजल घेतले व अंत्यजाचे पुण्य देण्याचा संकल्प करून त्या ब्राह्मणास दिले. ते गंगाजल पिल्याबरोबर त्या ब्राह्मणाचा सर्व रोग तात्काळ बरा झाला व त्याची काया सोन्यासारखी तेजस्वी झाली. ते पाहून तेथे जमलेल्या सर्व लोकांस आश्चर्य वाटले. गोमतीच्या तीरावर एक ब्राह्मण कृष्णप्राप्तीसाठी तपश्चर्या करीत होता. त्याला स्वप्नात दृष्टांत झाला की जगन्निवासी द्वारका सोडून पैठणास नाथाजवळ राहत आहे. सकाळी तो जागा झाल्यावर त्याने स्वप्न आठवून पैठणास येण्यास निघाला.
पैठणास आल्यावर त्याने नाथांचे घर लोकांस विचारले, तेव्हा ते म्हणाले की तो पानकी नाथांचे घरी जात आहे, त्याचे मागे जा. हे ऐकून तो ब्राह्मण लगबगीने श्रीखंड्याच्या मागे आला. ते पाहून श्रीखंड्याने त्या भक्तास ओळखले व तो कावडी घेऊन पळत नाथांचे घरात गेला. त्याचे मागोमाग तो ब्राह्मणही नाथांचे घरी आला. तेव्हा नाथांनी त्यास पाहून त्याचे स्वागत केले व येण्याचे कारण विचारले. तेव्हा तो तापसी म्हणाला की मी कृष्णदर्शन घेण्यासाठी द्वारकेस अनुष्ठान करीत होतो. त्यावेळेस मला स्वप्न दृष्टांत झाला की भगवान पैठणास नाथांचे घरी श्रीखंडी या नावाने राहत आहेत. तेथे जाऊन तू श्रीकृष्ण दर्शन घ्यावे करिता मी येथे आलो आहे. कृपा करून मला भगवानांचे दर्शन करवावे. हे ऐकून नाथांना आश्चर्य वाटले व पश्चाताप होऊन म्हणाले की माझे जीवन व्यर्थ आहे. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण माझ्या जवळ असताना मला कळले नाही. नंतर ते आत जाऊन श्रीखंड्याचा शोध करू लागले. तेव्हा तो त्यांना कोठेही सापडला नाही. ते परत ब्राह्मणाजवळ आले. तेव्हा तो म्हणू लागला की माझा जीव कृष्ण दर्शनासाठी कासावीस होत आहे, तरी मला तो चक्रपाणी दाखवा. नाथ म्हणाले मी सर्वदूर पाहिले, परंतु त्याचा पत्ता नाही. ब्राह्मण म्हणाला जर मला त्याचे दर्शन झाले नाही तर मी आपला प्राणत्याग करीन. हे ऐकून नाथ चिंतातूर झाले व संकट जाणून श्रीकृष्णाचा धावा करू लागले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. नाथांची ती अवस्था पाहून भगवानास त्यांची दया आली व ते त्या दोघांपुढे चतुर्भुज रूपात प्रकट झाले. त्यांना पाहून दोघांना आनंद झाला व त्याने श्रीकृष्णास भक्तिभावाने वंदन केले. नंतर भगवान तेथेच अदृश्य झाले. एकदा ज्ञानेश्वरांनी नाथांचे स्वप्नात येऊन सांगितले की तुम्ही अलकापुरीत येऊन माझी समाधी उकरून ज्ञानेश्वरी काढून घ्यावी व ज्ञानेश्वरी जीर्ण झाल्याने तिला शुद्ध करावी. ही आज्ञा ऐकल्यावर दुसऱ्या दिवशी नाथांनी आपल्याबरोबर काही शिष्य घेतले व ते आळंदीस आले. त्यावेळी आळंदीस फारच थोडी वस्ती होती. वाण्याचे एकही दुकान नव्हते. नाथांनी गावकऱ्यांना जाऊन त्यांना आपले येण्याचा हेतू सांगितले व त्यांना बरोबर घेऊन ते ज्ञानेश्वर मंदिरापाशी आले. तेथील वाढलेला झाडपाला स्वच्छ करून समाधीची शिळा काढली. त्यात त्यांना स्वप्नात दृष्टांत झाल्याप्रमाणे ज्ञानेश्वरीची प्रत सापडली. ती घेऊन नाथ मुक्कामास आले. तेथे येऊन ज्ञानेश्वरीची नवीन शुद्ध प्रत लिहिण्यास बसले. दुपारची वेळ झाल्यावर बरोबर आलेले शिष्य त्यांना म्हणू लागले की दुपारची वेळ झाली आहे, तरी भोजनाचा प्रबंध काय करावा? येथे तर वाण्याचे एकही दुकान नाही. नाथ त्यांना म्हणाले की बाहेर जाऊन वाण्याचे दुकान शोधावे. ती आज्ञा ऐकून शिष्य वाण्याचे दुकान शोधण्यासाठी बाहेर पडले. तेव्हा काही अंतरावर नाथांची अडचण जाणून भगवान वाण्याच्या वेशात त्यांना पाहिजे असलेल्या वस्तूचे दुकान मांडून बसले होते. वाण्याला पाहून शिष्यांना आनंद झाला. त्याने आपणास लागणाऱ्या वस्तू त्यांच्यापासून विकत घेतल्या व त्याला पैसे देऊ लागले. तेव्हा वाणी म्हणाला तुम्ही मला आताचे पैसे देऊ नका. सामानाचा सर्व हिशेब मागाहून करू. काही दिवसात नाथांनी ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध करून लिहिली व ते आळंदीहून जाण्यास निघाले. तेव्हा त्यांनी शिष्यांना वाण्याचा सर्व हिशेब चुकता करण्यास सांगितले. ते ऐकून पैसे देण्यासाठी वाण्याचे ज्या ठिकाणी दुकान होते त्या ठिकाणी ते शिष्य आले. तेव्हा त्यांना तो वाणी व त्याचे दुकान तेथे दिसले नाही. त्यांनी वाण्याचा पुष्कळ शोध केला, परंतु तो त्यांना कोठेही दिसला नाही. ते निराश होऊन नाथांकडे परत आले व त्यांनी वाणी अदृश्य झाल्याचे त्यांना सांगितले. तेव्हा नाथांना परमेश्वराची लीला कळून आली. नंतर ते गावकऱ्यांना बरोबर घेऊन ज्ञानेश्वर मंदिरात आले व त्यांनी ती लिहिलेली शुद्ध ज्ञानेश्वरी प्रत समाधीत ठेवली व गावकऱ्यांचा निरोप घेऊन ते पैठणास परत आले. नाथ रोज पहाटे गोदावरी नदीवर स्नानास जात असत. वाटेत त्यांना एका यवनाचे घर लागत असे. तो यवन रोज नाथांची येण्याची वाट पाहत दारात उभा राहत असे. ते आल्यावर तो त्यांच्या अंगावर थुंके. नाथ त्याला काही एक न बोलता निमूटपणे स्नान करून घरी जाताना परत तो यवन त्यांच्या अंगावर थुंकत असे. असे 2-4 वेळेस होत असे, परंतु नाथ त्याच्यावर कधीही रागवले नाही. काही दिवसांनंतर यवन कंटाळून नाथावर न थुंकेनासा झाला. तेव्हा नाथ त्याच्या घरासमोर स्नान करून येऊन उभे राहिले. काही वेळ त्याची वाट पाहिल्यावर यवन नाथापाशी आला व त्यांची क्षमा मागू लागला. त्यावर नाथ त्यास म्हणाले तुला क्षमा मागण्याचे काहीच कारण नाही. तुझ्या कृपेमुळे मला दिवसातून 2-4 वेळा गोदा स्नानाचे पुण्य घडत होते. हे तुझे माझ्यावर उपकारच होते. हे ऐकून त्याने नाथांना साष्टांग नमस्कार घातला
व माझा उद्धार करावा असे विनवू लागला. तेव्हा नाथांनी त्यास तारक मंत्राचा उपदेश केला व येता जाता ज्ञानबोध करू लागले. एकदा एक गृहस्थ पैशासाठी अडला होता. तो लोकांजवळ पैसे मागू लागला. तेव्हा ते त्याला म्हणाले की एकनाथ कधीही क्रोध करीत नाहीत. त्यांना जर क्रोध आणला तर आम्ही तुला द्रव्य देऊ. तेव्हा तो गृहस्थ म्हणाला, मी नाथांना क्रोध आणून दाखवतो. तुम्ही मला द्रव्य देण्याचा कागद करून द्या. त्याप्रमाणे त्यांनी कागद लिहून दिल्यावर तो गृहस्थ जेवणाचे वेळीच नाथाचे घरी आला व सरळ नाथासाठी जेवावयास मांडलेल्या पानावर जाऊन बसला. नाथांनी त्याचे स्वागत करून त्यास भोजन घालून तृप्त केले. परत दुसऱ्या दिवशी त्याच वेळेस तो आला. नाथ म्हणाले, पायातील जोडे व कपडे माझ्याजवळ द्यावे. आपले भोजन होईपावतो मी त्याचे रक्षण करतो. हे ऐकून त्याने आपले कपडे व जोडे नाथांजवळ दिले व सोवळे नेसून भोजन केले. नंतर विडा दक्षिणा घेऊन आपले कपडे घालून तो तेथून निघून गेला. वाटेत गावातील लोक त्यास म्हणाले, 2 दिवस निघून गेले परंतु नाथांना तू क्रोध आणू शकला नाहीस. ते ऐकून तो गृहस्थ त्यांना म्हणाला, उद्या काहीही करून मी नाथास क्रोध आणणार. तुम्ही द्रव्य तयार ठेवा. तिसऱ्या दिवशी तो गृहस्थ परत भोजनाच्या वेळी नाथांच्या घरी आला व नाथांचे पान शोधून तेथे जाऊन बसला. भोजनाचा संकल्प नाथांनी सोडल्यावर त्यांची पत्नी तूप वाढण्यास आली. ती नाथपत्नी त्या गृहस्थाजवळ त्या तूप वाढण्यासाठी ओनवी झाली तेव्हा तो एकाएकी उठला व तिच्या पाठीवर जाऊन बसला. हे पाहून नाथ लगबगीने आपल्या पत्नीजवळ आले व तिला म्हणाले, तू आपला तोल सांभाळून ठेव. ब्राह्मणाला खाली पडून देऊ नकोस. तो गृहस्थ म्हणाला, ही माझी घोडी आहे व मी वरदेव तिच्यावर बसलो आहे. तो तिला हाताने मारू लागला. तेव्हा तेथे जमलेल्या सर्व लोकांना संताप आला, परंतु नाथांनी आपली शांती ढळू दिली नाही. बराच वेळ निघून गेला परंतु नाथांना पूर्ण शांत पाहून त्या गृहस्थास पश्चाताप झाला व त्याने नाथांचे पाय धरले. क्षमा करण्यास त्यांना विनवू लागला. नंतर नाथांनी त्याचा आदर सत्कार करून त्यास पाठविले. अध्याय 21 समाप्त. श्री गुरुदेव दत्त.